देवानंदचा जन्म 26 सप्टेंबर 1923 ला शकरगड, जिल्हा गुरुदासपूर इथं झाला. त्याचं पूर्ण नाव धरमदेव किशोरीमल आनंद. आई फक्त देव म्हणून हाक मारायची, तर वडील देवान अशी हाक मारायचे. त्यांचे वडील जिल्हा न्यायालयात नावाजलेले वकील होते. ही एकूण 5 भावंड. मोठा मनमोहन, मग चेतन, मग धरमदेव, विजय आणि या चौघांना एक बहीण, ती म्हणजे शीला कपूर, जिचा मुलगा अभिनेता दिग्दर्शक शेखर कपूर. देवानंदचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण डलहौसी इथं झालं. अगदी लहानपणापासून त्याला चित्रपटाची आवड, त्यामुळे चित्रपटाशी निगडीत मासिक वाचणं हा छंदच होता. त्यानंतरचं शिक्षण धरमशाला इथं झालं. तर BA विथ इंग्लिश लिटरेचर हे त्यानं पूर्ण केलं लाहोरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून. खरं तर त्याला अजून शिकायचं होतं, पण पैशाची अडचण असल्यामुळं वडिलांनी नकार दिला आणि केवळ 35 रुपये घेऊन हा माणूस नोकरीच्या शोधात मुंबईत आला. हे साल होतं 1945चं. आपल्याला अजून स्वातंत्र्य मिळायचं होतं. ब्रिटिशांच्या मिलिटरी सेन्सर ऑफिसमध्ये एक नोकरी मिळाली. काम सुरू झालं, पण सिनेमाचं वेड काही स्वस्थ बसू देत नव्हतं. त्याच काळात अशोक कुमार यांचे अछूत कन्या आणि किस्मत हे 2 चित्रपट देवानंदनी बघितले आणि अशोक कुमारांच्या अभिनयानं तो प्रभावित झाला. हळूहळू चित्रपटाकडे वळण्याची इच्छा त्याची प्रबळ होत होती. चित्रपट सृष्टीतलं एक अढळ स्थान त्याला खुणावत होतं आणि कानोकानी त्याला एक खबर मिळाली की पुण्याच्या प्रभात कंपनीचे बाबूराव पै त्यांच्या एका आगामी चित्रपटासाठी एका नवयुवकाच्या शोधात आहेत. देवानंदनी तडक बाबूराव पै यांची भेट घेतली. देवानंदचा तो ताजा टवटवीत चेहरा, ते मिश्किल हास्य, ते बोलके डोळे आणि चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बघून बाबूराव पै यांनी त्या चित्रपटासाठी देवानंदला साईन केलं. हा पहिला चित्रपट होता हम एक है. काय योगायोग बघा, ज्या पुण्यनगरीत आज आपण देवानंदच्या गाण्याचा कार्यक्रम ऐकण्यासाठी जमलो आहोत, त्या पुण्यनगरीतच देवानंदच्या कारकिर्दीची सुरुवात झाली.